येताना माझ्या मुलीने सांगितलं, बाबा आपल्या घराच्या बाजूला दत्त मंदिर, आपण तिथं जाऊया का आज दर्शन घ्यायला. आणि गेलो आम्ही तिथं दर्शन, आणि एक वेगळा आनंद मिळाला. आणि म्हणून तुम्ही केलेलं जे कार्य आहे, हे कार्य असंच पुढे चालत ठेवा. मी तुमच्या सगळ्या बहिणींचा एक भाऊ म्हणून तुम्हाला एक सांगतो, तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे किंवा काय भेट पाहिजे आजच्या दिवशी, हे तुम्ही मला सांगा. तुमच्याकडे जागा असेल तर मी तुम्हाला तुमचं पूजा पाठ किंवा हे जे अध्यात्माचं काम करण्यासाठी मंडप पाहिजे असेल, सभागृह पाहिजे असेल तर ते बांधून द्यायला तयार आहे. किंवा याच्यापेक्षा सुद्धा आणखीन काही वेगळं असेल. आता काही कुठली निवडणूक नाही, त्यामुळे मी निवडणुकीच्या हिशोबाने, सुनंदा आता हे सरपंच, मी निवडणुकीच्या हिशोबाने काय बोलत नाही. आता 3 वर्ष काय कुठली निवडणूक नाही. 3 वर्ष काय धोका नाही. चांगलं काम केल्यावर कधीच धोका नसतो. फक्त जागेची व्यवस्था झाली, आपण पुढचं काम करू. तुम्हाला वाटलं उद्या गाणगापूरला जायचं आहे, कारंजा लाडला जायचं आहे, आणखीन कुठं जायचं आहे, मला सांगा. सगळी व्यवस्था मी एकटा करतो. त्याच्यामध्ये फक्त लांब जाताना जबाबदारी जास्त वाढते. बाकी आजार असतो, काही अपघात असतो, अमकं असतं, तर त्या वाईट गोष्टी आपल्या मनातच नाही येऊन द्यायच्या. आपण हे सगळं काम करू. आणि आमच्यासारखे लोक बाकीची ही सगळी कामं करत असताना फार या गोष्टीसाठी वेळ देऊ शकत नाही. पण आमच्या मनातसुद्धा हाच विचार असतो. आणि म्हणून माझं आपल्याला सांगणं आहे की आपण हा विचार असा सुरू ठेवा.